स्वप्नात रंग भरताना भाग 66. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. रुहीने माईक हातामध्ये घेतला. आज ती तिच्या स्वप्नामधलं गाणं म्हणणार होती. आज तिचं स्वप्न सत्यात जे उतरलं होतं. आता पुढे. रुहीने संपूर्ण गाणं हे शुभमकडे बघून म्हणलं. शुभम तर खूपच खुश होता आज. रुहीचा आनंदसुद्धा तिचा चेहरा बघूनच समजत होता. शुभम, रुही गाणं बोलायचं थांबले तसं सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. रुहीचा आवाज खूप सुंदर होता. त्यात आज तिचा मनापासून असणारा आनंद. त्यामुळे आजचं गाणं हे रुहीचं आजपर्यंत बोललेलं सगळ्यात मस्त गाणं होतं. आलेले पाहुणे मंडळी, बिझनेस क्लायंट सगळे जेवण करून निघून गेले. घरची सगळी माणसं तिथेच बोलत बसली होती. समुद्र बघता बघता मस्त सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. येणारा लाटांचा खळखळणारा आवाज मंत्रमुग्ध करणारा होता. सगळे फ्रेश होऊन तिथेच बोलत बसले होते. असा निवांत क्षण पुन्हा लवकर येणारा नव्हता. ओहो, मी काय म्हणते, आई बाबांना म्हणाल्या. शुभम रुहीचं लग्न झालं, पूजा झाली आणि आता रिसेप्शनसुद्धा झालं. आई बाबांना म्हणाल्या. हो, मग बाबांना समजलं नसल्यामुळे बाबा म्हणाले. हो, मग काय मग? आता गावाला जाऊन देवाच्या पाया पडून घेऊन येऊ या दोघांना. एकदा का देवाचं दर्शन झालं की आपल्या संसाराची सुरुवात करायला मोकळे हे दोघेही, आई बाबांना म्हणाल्या. आईंचं बोलणं ऐकून साक्षी आणि शुभ्रा, ज्या रुही शेजारी बसल्या होत्या, त्या रुहीकडे बघून हळूच हसायला लागल्या. ठीक आहे, मग मी उद्याच प्लॅन करतो. गावाला सांगून गावाकडच्या घराची साफसफाई करून घ्यायला लागल. भरपूर दिवस झाले कोणीही गेलं नाही तिथे. बाबा म्हणाले. मी काय म्हणतो, आता तुम्ही जाऊन या. भरपूर दिवस झाले आता ऑफिसकडे लक्ष दिलं नाही, तर आता ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन कामाचं बघावं लागेल. त्यामुळे तुम्ही जाऊन या. संजय काका बाबांना म्हणाले. अरे, असा काय करतोस तू? आता इतके दिवस तर आपण सगळे सोबतच होतो. 2-3 दिवसांचा तर प्रश्न आहे. एकदा का आपण गावाला जाऊन आलो की नंतर तू तुझ्या ऑफिसला बिंदास जा. 3 दिवसांनी काही होत नाही. आपले एम्प्लॉई सगळे चांगले आहेत. काय समीर, तुला काय वाटतं? बाबा समीरकडे बघत म्हणाले. जाऊ बाबा, आपण सुद्धा. ऑफिसमध्ये सगळं काम नीट सुरू आहे. माझं लक्ष असतंच ऑफिसमध्ये. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. समीर असं बोलताच शुभ्राच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अहो, जाऊ ना आपण सुद्धा. आता इतके दिवस आपण सगळे सोबतच होतो. मग आता शेवटसुद्धा सगळे सोबत राहूनच करू. असंही आपण सुद्धा खूप वर्ष झाले गावाला गेलो नाही. मग त्याच बहाण्याने आपण सुद्धा गावाला जाऊन येऊ. लता काकू संजू काकांना म्हणाल्या. चला तर मग. आता माझा मुलगाही रेडी आणि आमचे होम मिनिस्टरसुद्धा रेडी आहेत. मग माझं काही चालणार आता. पण माझी एक अट आहे, संजू काका म्हणाले. आता कसली अट तुझी? शेखर काका संजू काकांना म्हणाले. जर आपण सगळे चाललोच आहोत तर आपण 2-3 दिवसाचा प्लॅन न करता 8 दिवसांचा प्लॅन करायचा. संजू काका हसतच म्हणाले. ठीक आहे. सगळी मुले एकसाथच म्हणाली. यावर सगळ्या मोठ्या माणसांनी सुद्धा मुलांचा उत्साह बघून होकार दिला. मग मी आत्ताच गावाला कॉल करून रामूला घर साफ करायला सांगतो. तो उद्या सकाळीच माणसं लावून काम करून घेईल. बाबा म्हणाले. मोठ्या माणसांचं गावाला जाऊन काय करायचं, कोणकोणती कामं राहिली आहेत याबद्दल डिस्कशन सुरू होतं. तर सगळ्या पोरांचं गावाला जाऊन कुठे फिरायला जायचं याचं डिस्कशन सुरू होतं. मग उद्या सकाळी 5 वाजता निघू आपण. गावाला पोहोचतपर्यंत संध्याकाळ होईल.
तोपर्यंत घरची सगळी साफसफाई होऊनच जाईल. तुम्ही सगळे सांगा, तुम्ही सगळे तयार आहात का 5 वाजता निघायला? बाबांनी सगळ्यांकडे बघत विचारलं. हो, बरोबर बोलत आहात तुम्ही. 5 काय, आपण 4 वाजतासुद्धा निघू शकतो. एकतर कोकणपट्टा आहे आणि त्यात हळदीचं अंग आहे पोरांचं, त्यामुळे आपण रात्र होण्याच्या आधीच पोहोचलेलं बरं. आई विचार करतच म्हणाल्या. हो, बरोबर बोलत आहात तुम्ही शारदाताई. मंगल काकू आईंना म्हणाल्या. चला मग, आता इथून निघायला पाहिजे. 12 तर वाजून गेले आहेत. इथेच झोपलो असतो, पण सकाळी लवकर निघायचं आहे आणि सगळ्यांच्या बॅगसुद्धा घ्यायच्या आहेत. त्यामुळे आता घरीच जाऊ, संजू काका म्हणाले. शेखर, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? सगळ्यांना विचारलो, पण तू राहिलाच. तुझी जॉईनिंग तर नाही ना पुन्हा 8 दिवसाच्या आत? बाबा शेखर काकांना म्हणाले. अरे नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझी सुट्टी अजून महिनाभर आहे. खूप वर्ष मी माझ्या बायको मुलापासून दूर राहिलो. आता माझा टाईम त्यांच्यासाठी. शेखर काका हसतच म्हणाले. चला तर मग आता उद्याची तयारी करू, बाबा सगळ्यांना म्हणाले. हो ना, आपण सुद्धा किती दिवस झाले गावाला गेलो नाही आणि त्यात आता पावसाळ्यात आहे, त्यामुळे गावाला जायची मज्जाच खूप वेगळी आहे, आई म्हणाल्या. हो, बोलतच सगळे घरी जायला निघाले. सगळे मुले खूपच एक्सायटेड होती. खूप दिवस झाले होते फॅमिली ट्रिप काढलीच नव्हती, त्यामुळे सगळीच मुले खूप खुश होती. आणि त्यात जास्त खुश असणाऱ्या तर शुभ्रा आणि साक्षीच. मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांच्यातलं बालपण कमी नव्हतं झालं. त्या दोघींच्या डोक्यात कुठे फिरायचं, यापेक्षा किती आणि कोणती कपडे न्यायची हेच सुरू होतं. सगळेजण घरी आले. आपापल्या रूममध्ये जाऊन सगळ्यांनी आपल्या बॅग पॅक केल्या. शुभ्रा आणि साक्षीच्या 2 बॅग फुल भरलेल्या होत्या. रुही तर त्यांच्या बॅगी बघूनच डोक्याला हात लावून बसली होती. त्या दोघींना मात्र अजून कोणता ड्रेस राहिला आहे का, या गोष्टीचं टेन्शन आलं होतं. शेवटी सगळेजण बॅग पॅक करून झोपी गेले, कारण उद्या सकाळी सगळ्यांना लवकर निघायचं होतं. क्रमशः रुहीच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस, तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि तिच्या डोळ्यातला आनंद शुभमच्या नजरेत हरवून गेला. लग्न, पूजा, रिसेप्शन सगळं पार पडलं. आता देवाच्या आशीर्वादाने त्यांच्या संसाराची खरी सुरुवात होणार आहे. 8 दिवसांचा गावचा प्रवास, पावसात न्हायलेलं कोकण, समुद्राच्या लाटांचा खळखळणारा आवाज आणि 2 मनं हळूहळू एकमेकांत गुंतत जाणारी. पण या प्रवासात त्यांच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार, पाहण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.